प्रणाम आत्मवंदन. प्रत्येक मासामध्ये पंचमी तिथी येते, परंतु माघ मासातील पंचमीलाच म्हणजेच वसंत पंचमीलाच लक्ष्मी म्हणजे सरस्वती मातेचे पूजन केले जाते. कारण ब्रह्मवैवर्त्य पुराण आणि मत्स्य पुराण सांगतात की सृष्टी निर्माण झाली, पण मानवाकडे ना भाषा होती, ना ज्ञान होते, ना अभिव्यक्ती होती. तेव्हा ब्रह्मदेवांनी स्वतःच्या मुखातून माता सरस्वतीला प्रकट केले. तो दिवस होता माघ मास शुक्ल पक्ष पंचमी तिथी. म्हणूनच या पंचमीला आपण सरस्वती मातेची जयंती किंवा वसंत पंचमी असे म्हटले जाते. इतर पंचमी पवित्र आहेत, पण सरस्वती देवी प्राकट्याची तिथी फक्त हीच आहे. या दिवशी विद्यार्थ्यांना, जे कोणी शिकतात, विद्यार्थी असो, प्रत्येकाला विद्येची आवश्यकता आहे. मनुष्य जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत काही ना काही विद्या ग्रहण करत असतो. त्यामुळे प्रत्येकाने हा प्रयोग करा. ज्याच्याकडे चांदीची काठी असेल किंवा सोन्याची असेल आणि दोन्ही नसेल तर डाळिंबाच्या झाडाची छोटी काठी घ्या, ती स्वच्छ धुवून घ्या, ती मधामध्ये बुडवा आणि त्याने आपल्या पाल्याच्या जिभेवरती ओम काढा. ओम एम ह्रीम, फक्त एक 3 बीज मंत्र काढा. हा आहे दिव्य आजचा उपाय. आणि विद्यार्थ्यांना फक्त ओम एम सरस्वती नमः हा जप करायला सांगा. आजच्या दिवस कमीत कमी 1 माळ किंवा 108 वेळा जपला तरी चालेल. आणि पालकांनी हा उपाय नक्की करा. वसंत पंचमी म्हणजे गुप्त ऊर्जा दिन आहे. थंडी कमी होऊ लागते, निसर्गामध्ये नवीन पालवी फुटते, सूर्य उत्तरायणात सक्रिय होतो. यालाच म्हणतात वसंत ऋतूचा आरंभ. आणि आपल्या जीवनातील सर्व तत्वांचा आरंभ देखील होतो. अज्ञात चक्र जागृत व्हायला सुरुवात होते. हीच आहे आजच्या दिवसाची गुप्त ऊर्जा. वर्षातून एकदाच हा दिवस येतो आणि नक्की सर्वांनी हा उपाय करा आणि त्याचा प्रभाव पहा. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.